मला आमदारकी मिळवायला नको, तुमचा आशीर्वाद मिळवायचा आहे. मानसिंग खोराटे. येत्या काळात दौलत कर्ममुक्त करणार असून मला आमदारकी मिळवायला नको, तुमचा आशीर्वाद मिळवायचा आहे, असं मानसिंग खोराटे यांनी सांगितलं. बसरगे तालुका चंदगड येथे जनसंवाद यात्रेनिमित्त ते बोलत होते. आणि पीक काढून रोजंदारी किंवा रोजीरोटी चालवणं ह्याच्या पलीकडे पर्याय नव्हता आणि ते कष्ट करत करत आई वडिलांच्या सोबत निवड आलो. नशिबानं चांगलं शिकलो, इंजिनियर झालो. त्याच्यानंतर नोकरी केली. नोकरीनंतर मी हा जो एक्सपोर्ट इम्पोर्टच्या धंद्यामध्ये घुसलो. धंदा एवढा तो बिझनेस व्यवस्थित आणि चांगला चालला की मला सुद्धा स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एवढं काहीतरी करेन. आणि अर्थात त्या शून्य कमाई, शेतकऱ्यांची कमाई किती असते तुम्हाला माहित आहे. वर्षाकाठी ज्यावेळी हिशोब घालतो त्यावेळी बरोबर =0 असं असतं. कारण येणं जे असतं त्याच्यापेक्षा जास्त कधी कधी आपण खर्च असतो, आपला खर्च असतो. म्हणजे शून्य कमाईपासून ते 168 कोटीच्या दौलतपर्यंतची ती झेप झाली केवळ त्या माझ्या बिझनेसमध्ये. दौलत घ्यायची ज्यावेळी वेळ आली 2019ला, त्यावेळी मला सगळी व्यथा दौलतची माहिती होती. त्या दौलतची आमचं नातं अगदी मी जन्मल्यापासून की अगोदरपासून आहे मला माहीत नाही. कारण माझे वडील सुद्धा ह्या कारखान्याचे सभासद होते. आता आहेत की नाही ते पण मला माहित नाही, कारण ते काय माहिती त्या मॅनेजमेंटनं ठेवलंय आम्हाला की नाही. कारण वडील सभासद होते, कारण त्यावेळचा हा दौलत कारखाना हा आपल्या भागातील आजरा गडिंगलज चंदगड भागातली सगळ्यात पहिला कारखाना, कित्येक सभासदांना माहिती असेल. आणि त्यामुळे आजरा गडिंगलज मधली बरीचशी गावं ही दौलतची जोडलेली होती. त्यामुळे आमचं पण गाव इथं जोडलेलं होतं आणि आम्ही पण सभासद होतो. त्यामुळे दौलतविषयी माहिती होतं. त्याच्यानंतर माझा संबंध आला होता 2010 साली. 2010 साली माझा धंदा सगळा चांगला चालू होता. मी साखर घेत होतो. नरसिंहनाथ पाटील साहेब होते त्यावेळी पण घेत होतो. त्याच्यानंतर गोपाळराव पाटील साहेबांची सत्ता आली त्या पण वेळी घेत होतो. तर एकदा 2010 साली गोपाळराव पाटील साहेबांनी त्यांची मंडळी, माझ्या मंडळी म्हणजे चेअरमन, व्हाईस चेअरमन, MD हुसूरकर वगैरे आले ऑफिसमध्ये. आणि मला म्हटले, साहेब 2010 सालची गोष्ट आहे, साहेब काही करून मला उद्या पैसे द्यायचे आहेत शेतकऱ्यांचे आणि माझी साखर तुम्ही घ्या. 1-2 रेक, मी रेक म्हणजे अख्खी ट्रेन मी बुक करतो आणि ट्रेननं मुंबईला साखर पाठवतो आणि तिथं कंटेनरमध्ये घालून बाहेरच्या देशात पाठवतो. तर 2 रेक म्हणजे 2 ट्रेन साखर तुम्ही घ्या आणि आम्हाला 12,33 लाख त्यावेळी किंमत ती होती. मला दर चांगला आठवतोय, किंमत चांगली आठवते का ते पण सांगतो. 12,33 लाख रुपये आम्हाला पाहिजे, म्हणजे होते त्याची किंमत होते. आणि उद्याच्या उद्या पाहिजेत, कारण आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे. काय त्यांच्यावर काहीतरी घरावर मोर्चा वगैरे गेला होता म्हणे, मला एवढं माहीत नव्हतं. त्याला केवळ शेतकऱ्यांच्यासाठी हे पैसे मागालेत म्हणून मागचा पुढचा विचार न करता त्यांनी मला साखर दिली, लेटर दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते 12,33 लाख त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. अर्थात ते केल्यानंतर मी म्हटलं साखर उचलायला ट्रक पाठवले, कारण इथून ट्रक ट्रेनमध्ये टाकण्यासाठी न्याय लागतात आणि तिथून मग ते शिपमध्ये चढवले जातात. ट्रक पाठवले तर काय, इथं साखरच जप्त केलेली होती. साखर ऑलरेडी ती आपल्या कलेक्टरनं जप्त केलेली होती. मला समजलं इथं धोकाधडी झाली माझ्याशी, कारण एकट्यानं जप्त केलेली साखर मुळात त्यांनी कशी मला विकली मला माहित नाही. त्याच्यानंतर आम्ही पैसे मागायला गेलो. साखर तुम्ही देत नाही तर पैसे द्या, तर पैसे पण नाहीत म्हटले. तर मला वाटलं कदाचित शेतकऱ्यांना दिले असतील. तर नंतर मी आता घेतल्यावर कळालं की ते 2010 सालचं देणं पण अजून तुमचं शिल्लक आहे. मग पैसे गेले कुठं आता ते त्यांनाच माहिती. अर्थात आम्ही त्याच्यावर केस वगैरे टाकले, आता ते चालू आहे. म्हणजे माझं रिलेशन हे 2010 साली सुद्धा या दौलतशी होतं. 10 ते 19 मग ही व्यथा सगळी झाली. तुमची काय परिस्थिती झाली हे मी सांगायची. 2010 ते 19 काय गरज नाही, तुम्हाला माहित आहे दौलतची काय झाली. आणि अशा ह्याच्यात मी 2019 साली हा कारखाना घेतला. तर मूळ माझा सांगायचा उद्देश काय, एवढं सगळं असतेवेळी कारखाना घेतला कारण मला तुमच्या व्यथा माहिती होत्या. 2010 ते 2019 तुम्ही काय भोगलेला आहात इथं, दौलतच्या रूपानं बंद असलेल्या रूपानं, ते मला माहिती होतं. आणि प्रत्येक वेळी मला दिसत होतं तर कोण माझे आई वडील दिसत होते. आई वडील किती कष्ट घेतात तसेच तुम्ही लोकांनी कष्ट घेऊन ते पीक पिकवलेलं असणार आहे. शेतकरी आपलं पीक अगदी बाळासारखं वर्षभर पिकवतो, त्याच्यानंतर तो कारखान्याला घालतो. ऊस ज्यावेळी येतो त्यावेळी तो कारखान्याला घालतो. 20-25 दिवसात पैसे मिळणार आहेत, त्याच्यावर त्याचं सगळं गणित ठरलेलं असतं. आणि ते जर का पैसे मिळाले नाहीत तर तुमचं अख्खं वर्षाचं गणित बिघडतं.
ही व्यथा मला माहिती होती. तुमची व्यथा बघून मला ते जुने दिवस आठवले, माझ्या आईवडिलांचे दिवस आठवले, आईवडिलांच्या सोबत मी कष्ट घेत होते दिवस आठवले. आणि तेव्हा ठरवलं माझं प्रॉफिट होईल लॉस होईल मला काय माहित नाही, दौलत घ्यायची आणि ती चालवायची. आणि मी जे पहिल्यांदा बोललो तुम्हाला तशी मला दौलत घ्यायची काही गरज नव्हती. त्याचं कारण मी का घेतली तर हे कारण आहे, ते घ्यायची तुमच्या व्यथा आणि माझे आई वडील माझ्या डोळ्यासमोर, त्यांचे कष्ट, तेच तुमचे कष्ट. आणि कुठंतरी आता एवढं मी तुम्हाला सांगितलं याच्यापेक्षा 10 पट मोठा बिझनेस आहे म्हणजे तुम्ही समजू शकता केवढा आहे. तर कुठंतरी मला आज एवढं दिलंय तर काहीतरी मी करावं माझ्या आई वडिलांच्या सारख्या ज्या गरजू लोक असतील त्यांच्यासाठी. त्या अनुषंगानं मी हे दौलत कारखाना घेतला. कारखाना चालवायचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी मला माहित होतं की मशिनरी 9 वर्ष जुनी होती, म्हणजे 9 वर्ष चाललेली नव्हती, गंजलेले असणार, सगळं माहिती होतं. त्याची मला अजिबात भीती नव्हती, कारण मी स्वतः इंजिनियर आहे आणि इंजिनियर लोकांना अगदी ह्याच्यात टेक्निकल मधलं म्हटलं तर मडं सुद्धा उठवून बसवता येतं. एखादं नादुरुस्त असेल मशीन तर ते कसं दुरुस्त करायचं, चालवायचं, पळवायचं हे सगळं आम्हाला येतं. त्यामुळे ती भीती मला नव्हती, अजिबातच नव्हती. मला भीती होती ती तुम्ही लोक साखर ऊस द्याल, कारण तुमचे 2010 तासगावकरच्या वेळचे पैसे अडकलेले होते, अपी पाटलाच्या वेळचे पैसे अडकले होते. त्यानंतर हा कोणतरी तिसरं नाव मानसिंग खोराटे आलं. तोपर्यंत तुम्ही हे मानसिंग खोराटे नाव ऐकलेलंच नसेल. मग हा तरी कशावरून देईल, हा पण बुडवून जाईल. हे 100% मला ही शंका आली की तुमच्या मनात ही शंका आलेली असणार. त्यामुळे मला भीती सगळ्यात जास्त वाटत होती की मी सगळं कारखाना व्यवस्थित करेन ती खात्री मला होती. पण ऊस मिळाला नाही तर काय मी काय त्याच्यातून हवा गाळून साखर काढणार आहे काय, ऊसच गाळला पाहिजे. पण झालं असं की मी कारखाना घेतला, मे महिन्यामध्ये कारखाना घेतला आणि नोव्हेंबरचा दिवस डागडुजी केली आणि नोव्हेंबरचा पहिला दिवस आला गळीत हंगामाचा. मुळी पूजन होतं सकाळी, 8च्या दरम्यान पूजा होती. 6ला उठून मी कारखान्यात गेलो, पूजेची काय तयारी चालली बघायला. गेटवर पोचतो आणि बघतोय तर काय माझा सगळा अड्डा उसाना भरला. म्हणजे माझ्या डोळ्यातून टिपा आली अक्षर. जो शेतकरी ज्याचं उसाचं गणित असं असतं की पैसे मिळाले नाही तर सगळं गणित कोलमडून जातं, त्या शेतकरीनं 2 वेळचे पैसे माझे मिळालेले नसते वेळी, तुमचे मिळालेले नसते वेळी सुद्धा तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून उसाचा एवढा पुरवठा केलाय. त्याच्यातूनच मला समजलं की तुमचं दौलतवरचं प्रेम किती आहे. तुम्ही दौलतला आपला कणा मानता, तुम्ही दौलतला आपला प्राण मानता, तुम्ही दौलतला आपला आत्मा मानता. दौलतला तुम्ही तुमच्या बाळासारखं जगता आणि केवळ तुमचं बाळ ते जगावं. तुम्हाला काही फिकीर नव्हती त्यावेळी माझे पैसे मिळणार आहेत नाही मिळणार आहेत, कोण मानसिंग खोराटे काय माहित नाही, पैरीचे अडकलेत. माझा दौलत चालला पाहिजे, माझं ते दौलत रूपानं दौलत नावाचं जे बाळ आहे हे जगलं पाहिजे. ह्या अनुषंगानं एवढा विचार करून तुम्ही तो ऊस पाठवला होता आणि माझं अक्षरशः ते ऊर भरून आलं होतं तुमचा ऊस. अर्थात माझी जबाबदारी पण त्यावेळी वाढलेली होती. तेव्हाच मी विचार केला की मी शेतकरी केंद्रबिंदू ठरवून आलेलो आहे, कारण माझ्या आई वडिलांचे कष्ट मी बघितलेत. त्यामुळं आज देवानं मला एवढं दिले तर काहीतरी केलं पाहिजे. पण तुमचं प्रेम बघून दौलतवरचं प्रेम बघून मी माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार आले की बाबा हे काय दौलत आणि चंदगडच्या शेतकऱ्यांचं गणित वेगळंच आहे आणि ह्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे. आणि मग मी ती माझी पुढं वाटचाल सुरू केली. जी दौलत मी घेतली त्यावेळी मला वाटत होतं की 7 ते 8 वर्ष लागतील रुळावर यायला. पण ज्या दौलतची 2010 साली ते किंवा 10 ते 19 सालाच्या दरम्यान अशी ख्याती होती की दौलतला ऊस गाठला तर त्याचे शेतकऱ्याचे पैसे मिळत नाहीत, ना तोडणी वाहतूकदारांचे पैसे मिळत, ना कर्मचाऱ्यांचे पगार मिळतात. ह्याच दौलतचं आम्ही घेतल्यानंतर केवळ 3 वर्षामध्ये 2019 पासून 2022 पर्यंत 3 वर्षामध्ये अशी काही बदल झाला की हीच दौलतला महाराष्ट्र सरकारनं पेमेंट देण्यामध्ये, व्यवस्थित योग्य आणि वेळेवर पेमेंट देण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या 5 कारखान्यापैकी 3 नंबरचा कारखाना ठरला. जरी मी कष्ट घेतले असतील, मी तनमन धन जरी टाकला असेल तरी हे शक्य झालेलं आहे फक्त त्याच्यामुळे नाही तर तुमच्या ऊस पुरवठ्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे.
अर्थातच ती 3 वर्ष व्यवस्थित गेली, त्याच्यानंतर आणखी 2-5 वर्ष अगदी व्यवस्थित चाललेला आहे कारखाना, काही काळजी करायची गरज नाही. पण ह्या 5 वर्षाच्या दरम्यान माझ्यावर, म्हणजे आपल्या दौलतवर, मी माझ्यावर म्हणणार नाही, आपल्या दौलतवर बरेच हल्ले झाले. ही दौलत परत बंद पाडायचे बरेच प्रयत्न झाले. ते बंद पाडायचे का प्रयत्न झाले? कारण इथं ज्यांचे राजकारण जे करत होते त्यांचा राजकारणाचा अड्डा पूर्णतः उद्ध्वस्त झालेला, ते त्यांना बघवत नव्हतं. हा कोणतरी नवीन आलाय, दौलत चालवतो आणि आमचं राजकारण सगळं विकून टाकतो. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा धंदा असल्यामुळे, साखर एक्सपोर्टचा इम्पोर्टचा धंदा असल्यामुळे माझे सगळ्या साखर कारखान्याच्या मालकांशी खूप जवळचे संबंध, अतिशय जवळचे. एखाद्या आमदाराचे संबंध नसतील एवढे माझे संबंध त्यांच्याशी. आणि ही सगळी लोक कोण आहेत तर तुम्हाला माहीत आहे, सगळे आपल्या भागातले, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या राज्यातले, शेजारच्या राज्यातले साखर कारखानदार हे सगळे आमदार, खासदार किंवा मंत्री आहेत. माझा एकही शब्द टाळला जात नाही, कारण त्यांचं भलं मोठं गिराईक नाही. त्यामुळं आणि त्या जोरावरच मी माझ्यावर झालेले किंवा दौलतवर झालेले गेले 5 वर्ष हल्ले सगळे थोपून टाकत आले. आणि ते पुढं सुद्धा थोपून टाकणार, कारण माझे मनगटातलं बळ अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, जर का मी ही दौलत शेतकरी केंद्रबिंदू म्हणून ठरवून घेतलेली आहे, तर मी तुम्हाला आज ही ग्वाही देतो की 5 वर्ष तर मागची व्यवस्थित चालवली, अजून 34 वर्ष मला दौलत चालवायची आहे. तुमच्या 9 वर्षाच्या बंद असलेल्या काळातल्या व्यथा मला माहीत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला ही ग्वाही देतो की अजून 34 वर्ष जे आहेत ते कुणीही कितीही प्रयत्न करू देत, 100% मी तुम्हाला सांगतो की ही दौलत त्या 34 वर्षातलं एकही वर्ष बंद पडणार नाही. आणि एकही वर्ष अर्थात हे सगळं होत होते, आणखीन होतोय वेळी आणखीन काही गोष्टी दौलत बाबतीत खूप चांगल्या घडल्या, त्या पण तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. 2010 साली पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की हे दौलतला KDCC टाळा घालून गेलं होतं, त्यांचे पैसे मिळाले. त्या हे सगळं व्यवस्थित चालवते वेळी मी दुसऱ्या बाजूला एक दुसरं सुद्धा काम केलेलं आहे की त्या KDCCचे आजच्या घडीला सर 90% पैसे फेडलेले आहेत. केवळ 10% पैसे राहिलेले आहेत, ते पण मी येणाऱ्या 7 ते 8 महिन्यात फेडतोय. आणि ही KDCC बँकेनं जी दौलतला टाळा लावलेले होते, जे KDCC बँक टाळा लावायला आलेले होते, त्याचं 100% कर्ज फेडलं जाणार. उद्या KDCC वाले आले तर ते जास्तीत जास्त माझ्याकडे चहा प्यायला येऊ शकतात, टाळा लावायला कधीच येऊ शकत नाहीत, अशी मी दौलत. बसरगे येथे भर पावसात जनसंवाद यात्रा भेटीवेळी मानसिंग कोराटे यांचा सत्कार अशोक अंबोलकर, संतू पाटील, परशुराम चव्हाण, परशुराम कांबळे यांनी केला. प्रास्ताविक उदयकुमार पाटील यांनी केलं. गुरुवारी 17 रोजी जंगमहट्टी, मुरकुट्टेवाडी, मजरे कारवे, तडशिनहाळ, सुपे, वैतागवाडी, मौजे कारवे, ढोलगरवाडी, कडलके खुर्द, कडलके बुद्रुक, मांडेदुर्ग, गौळवाडी, बसरगे अशा 13 गावांची जनसंवाद यात्रा संपन्न झाली. महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.